तस्वीर में दिखाई दे रहा ये लड़का आपको सिने अभिनेता या कोई हाई प्रोफाइल घर का लड़का लग रहा होगा, मगर ये 27 साल का लड़का फिलहाल जेल की हवा खा रहा है। पनवेल शहर पुलिस ने इस आरोपी को ठगी के आरोप में गिरफ्तार किया है। पकड़े गए आरोपी का नाम है गुरजीत सिंह राजेंद्र। ये रहने वाला कोपर खेरने का है। गुरजीत सिंह ने पिल्लई कॉलेज में एडमिशन कराने के नाम पर उरण, नवी मुंबई तथा अलीबाग के रहने वाले रामराव मारुति पाटिल, यशवंत तुकाराम पाटिल तथा अनंत पाटिल के पास से 9 लाख रुपयों की मांग की थी। ये पैसा मिलने के बाद गुरजीत सिंह ने उपरोक्त व्यक्तियों को पिल्लई कॉलेज के नकली दस्तावेज बना कर दिए और आपका एडमिशन हो गया है ऐसा बताकर कॉलेज में कल से ज्वाइंट हो जाइए ऐसा कहा। उसके बाद गुरजीत सिंह फरार हो गया। लेकिन जब रामराव पाटिल और यशवंत पाटिल को असली बात का पता चला तब उनके पैर के नीचे से जमीन खिसक गई। तब उन्हें एहसास हुआ कि वो ठगी का शिकार बन गए हैं। तब जाकर रामराव पाटिल ने गुरजीत सिंह के खिलाफ पनवेल पुलिस थाने में शिकायत दर्ज करवाई। शिकायत दर्ज होते ही पनवेल पुलिस ने गुरजीत सिंह को कोपर खेरने से गिरफ्तार किया। गिरफ्तार करने के बाद गुरजीत सिंह का भाई जगजीत सिंह भी इस ठग के मामले में शामिल है, ऐसी जानकारी गुरजीत सिंह ने दी। इस पूरे वारदात की जानकारी पनवेल शहर पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक रमेश घडवले ने दी। नवीन पनवेल येथील पिल्ले हे नामांकित कॉलेज आहे, त्यामध्ये ॲडमिशन लवकर मुलांना मिळत नाही। त्यामुळे भरमसाठ डोनेशन वगैरे घेऊन काही एजंट दलाल तिथे ॲडमिशन आपण मिळवून देतो असं काम सांगतात आणि लोकांची फसवणूक करतात। याबाबत आमच्याकडे तक्रार आली होती। श्री रामराव मारुती पाटील हे राहणार कोपर खैरणे यांनी त्यांच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी, कॉम्प्युटर इंजिनियरच्या ॲडमिशनसाठी ते जेव्हा पिल्ले कॉलेजला आले तेव्हा त्यांना जास्त डोनेशन सांगितलं। ते त्यांना परवडणार नव्हतं। ते बाहेर निघून जात असताना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आरोपी, जो पाहिजे आरोपी आहे मेन, गुरजीत राजेंद्र सिंग वय 30 वर्ष हा भेटला। त्याने सांगितलं मी तुमचं स्वस्तात ॲडमिशन करून देतो, परंतु त्यांचा विश्वास बसला नाही। त्याने सांगितलं की यापूर्वी तुम्ही कोणाचं केलंय का? तेव्हा दुसरे अनंत गौरू पाटील राहणार करंजा उरण हे यांच्या मुलाचं त्याने ॲडमिशन केल्याचं सांगितलं। तसेच त्या मुलाची भेट घालून दिली। त्याने सांगितलं की या आरोपीने माझं ॲडमिशन करून दिलेलं आहे गेल्या वर्षी। त्यामुळे त्यांचा विश्वास बसला आणि अशा तऱ्हेने तिघे जण त्यामध्ये फसलेले आहेत। यशवंत तुकाराम पाटील आणि अनंत गौरू पाटील हे राहणार अलिबाग, या तिघांनी मिळून एकूण 9,22,000 ह्या गुरजीत राजेंद्र सिंग याला कॉलेजच्या ॲडमिशनसाठी दिलेले आहे। परंतु जेव्हा कॉलेज सुरू झालं तेव्हा त्यांना तिथे वर्गात बसू दिलं नाही। आरोपी त्यांना चिठ्ठी दिली, रोल नंबर दिला, पैसे स्वीकारल्याची रिसीट दिली। तेव्हा ती रिसीट वगैरे पाहून त्यांना वाटलं की खरोखर आपल्या मुलांना ॲडमिशन झालं पाहिजे। जेव्हा कॉलेज सुरू झालं तेव्हा त्यांना वर्गामध्ये गेले तर रोल नंबर चुकीचा होता आणि ती रिसीट पण कॉलेजची ही डुप्लिकेट होती। झेरॉक्स काढून ती रिसीट तयार केली, त्यावर सही वगैरे चुकीची होती। तेव्हा या दरम्यान हा आरोपी, अटक आरोपी जो जगप्रीत सिंग राजेंद्र सिंग आहे, याचं बँकेमध्ये अकाउंट होतं आणि त्या अकाउंटवर ह्या तिन्ही पालकांनी पैसे भरले होते। म्हणजे त्याला हे माहिती होतं की आपला भाऊ असा हा उद्योग करतोय आणि त्याचे पैसे त्याने ते अकाउंट भरले। त्या अकाउंटच्या स्लिपा आहेत ज्या फसवल्या गेलेल्या पालकांनी भरलेल्या आहेत। त्यामुळे या दोघांनाही अटक केलेली आहे। ठगी की वारदातों में नवी मुंबई के साथ साथ पनवेल के रहवासी भी ठगी का शिकार बनते जा रहे हैं। यदि आप भी गुरजीत सिंह के इस झांसे में आ गए होंगे तो पनवेल शहर पुलिस थाने में जाकर गुरजीत सिंह के खिलाफ शिकायत दर्ज कर सकते हैं। कैमरामैन किरण पाटिल के साथ विक्रम बाबर की रिपोर्ट।